आज मी बनवत आहे डाळ पालक. तर त्यासाठी लागणारं साहित्य अर्धी जुडी पालक आहे, या अर्धी वाटी तुरीची डाळ, हळद, चवीनुसार मीठ आणि एक टोमॅटो. हे सर्व मिश्रण एकत्र करून मी पालक आणि डाळ शिजवून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चण्याच्या डाळीसोबत पण डाळ पालक करू शकता. तर आता डाळ शिजवून घेऊ, पुढची रेसिपीला सुरुवात करू. डाळ आणि पालक शिजवून घेतली. शिजताना डाळ आणि पालकामध्ये हळद, मीठ आणि टोमॅटो घालून डाळ शिजवून घेतली. आणि आता त्यासाठी फोडणीला लागणारं साहित्य ते आपण वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी लागणारं साहित्य सुकं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं. मगाशी जे वाटण दाखवलं ते वाटण आता इथे जाडसर तयार आहे. आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग. आता डाळ पालकाला आपण फोडणी देऊ. तेल आपलं तापलं आहे. आता फोडणीसाठी गरम तेलामध्ये मोहरी तडतडली, जिरं, कढीपत्ता, हिंग, वाटलेलं वाटण. मसाला आपला चांगला लालसर तळून झालेला आहे. आता आपण डाळ पालक टाकून घेऊ. ही डाळ पालक मी तुरीच्या डाळीमध्ये केली. तुम्हाला चण्याच्या डाळीमध्ये पण आवडत असेल तर चण्याच्या डाळीमध्ये पण करू शकता. बनवण्याची पद्धत सेम हीच असणार आहे आणि ती पण छान लागते. आपले डाळ पालक आता खाण्यासाठी तयार आहे. भातासोबत, चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते.